Krishna
संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेनास झालो त्यांचा, त्यांची मातृका करती सकाळ, जेणे गोपाळ करी वागल्या मजवातील कडिये, त्यांची आनंदोळे सर्व सुख, त्यांची मातृका करती वचन बोली
जे जे हळूपाय तुकारा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु महान वैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोधणारे ज्ञानेश्वप्रिय निवासी श्री संत तुकोबरायांच्या गाठीतील असून श्री संत तुकोबराय सांगतात की त्या मृत्यू लोकामध्ये माझा विश्वास पुनवंती असेल तर तो संतांच्या पायावर चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे गरजेचे आहे. तो म्हणजे असा की सुंदर अशा वातावरणामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली कीर्तन रूपी सेवा घेतला. कार्यक्रमाला प्रत्येक अंगाने लावण्यपूर्ण स्वरूपात आहे आणि अशा कार्यक्रमामध्ये माझ्या वाटेला आलेली कीर्तन रूपी सेवा तसा जर विचार केला तर संपूर्ण भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी कितीतरी जन्माची पुण्याई करावी लागते. एखाद्याचे भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी कितीतरी जन्माची पुण्याई करावी लागते. तेव्हा कुठे भगवंत आपल्यावरती कृपा करतात. जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कुणी म्हणेल की कोण हो तुकोबराय तर ऐका, ज्यांच्या नावाच्या उच्चाराने आम्हाला ठरका फुटतो ते तुकोबराय. Okay.
स्वामी तुम्ही संसारामध्ये संशय घ्याल तेव्हा समजायचं की आपला विनाश हा निश्चित आहे. मग तिथं चोरी आली, दगा आला, लोभी आली, द्वेष आला, तेव्हा समजायचं की आपला विनाश, आपला संसार संपला काय. एक उदाहरण आठवलं सांगते. एका खेडेगावामध्ये सासू आणि सून दोघी एकाच घरात राहायच्या. सून बाहेर गेली की सासू चोरून खायची आणि सासू बाहेर गेली की सून चोरून खायची. एके दिवशी काही कामानिमित्त सूनबाई थोड्याशा बाहेर जातात. तेव्हा सासूबाईला वाटतं की चांगला चान्स आहे, आपण काहीतरी खाल्लं पाहिजे. तेव्हा सासूबाई मागच्या रूममध्ये जातात, तिकडे तिकडे पाहतात. त्या विचार करतात की लवकर होणार पदार्थ कुठला, तुम्ही सांगा लवकर होणार पदार्थ कुठला. मॅगी, पास्ता, पोहे, नूडल्स, मागच्या काळामध्ये गोटवड्याचा भात म्हणजे शेवयाचा भात. ते अगदी 5 मिनिटात होणारा शेवयाचा भात बनवते, पण त्या भाताची एक खोड असते, तो शिजतो लवकर पण गार होत नाही. तेवढ्या कारण आवाज येतो, सासूबाई, अहो आत्याबाई कुठे आहात. सासूबाई आतच असतात पण आवाज येत नाही. तेव्हा सुनबाईला वाटतं की सासूबाई काही कामानिमित्त बाहेर गेल्या दिसतात, आपण काहीतरी खाल्लं पाहिजे. मग त्या किचन रूम मध्ये जातात, तिकडे तिकडे पाहतात. त्याला चुलीवरती लाल बुंद झालेलं दूध दिसते. ते एका ग्लासामध्ये दूध ओतून घेते, 2 चमचे साखर टाकते, 2 चमचे गावरान गाईचं तूप टाकते, साखर पण तिथं आधीच कोण बसलेलं होतं, सासूबाई बसलेला असतात. मग त्या विचारांमध्ये जातात. सूनही सासूकडे पाहते आणि सासूही सुनीकडे पाहते. सुनबाई सासूबाईला विचारतात की तुम्ही इकडे कुठे. तेव्हा सुनबाई म्हणतात, मागच्या काळात सुनबाई थोड्याशा हुशारच होत्या. त्या म्हणल्या की हा भात तुम्ही कोरडा कसा खाल्ला, त्याच्यासाठी दूध आणलेलं आहे मी खायला. माझा दृष्टांत संपला. सांगायचा भाव एवढाच की जर अशा प्रकारे अशा पद्धतीने जर संसारामध्ये एकमेकांवरती विश्वास नसेल तर असं चालणार नाही. ती दानवती निश्चित आहे. शबरीने गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला नसता तर तिला श्रीराम प्रभू भेटण्याकरिता आलेच नसते. शबर नगरीही आनंदित असते आणि शबर राजाही आनंदित असते, कारण त्याच्या मुलामुलीचं लग्न असल्यामुळे. शबरी अंग घेऊन माल्याच्या बाहेर येते, इकडे तिकडे पाहते, तिला पशुपक्षी दिसतात. ती तिच्या आईला प्रश्न विचारते की अगं आई, पशुपक्षी कशासाठी. तेव्हा तिची आई म्हणते की हे पशुपक्षी म्हणजे तुझं लग्न नाही का, त्या पशुपक्षाचं मांस शिजून खाऊ घालायचं आहे. तेव्हा शबरी म्हणते की दुसरं काही आणता येणार नाही का. तेव्हा तिची आई म्हणते अगं शबरी, ही आपली परंपराच आहे. मग शबरी विचार करते की आपल्या लग्नामुळे जर पशुपक्षी मरत असते तर आपण लग्न नाही केलेलंच बरं. ती शबरी नाही केल्यास म्हणून रात्रीच मनामध्ये घर सोडून निघून जाते. सकाळी तिला सर्वजण शोधतात पण ती कुणाला सापडत नाही. सर्व पशुपक्ष्यांना सोडून दिलं जातं. सर्व पाहुणे आपल्या घरी जातात. शबरी मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ राहत होते. तिला मातंग ऋषीजवळ जायची हिंमत होत होती म्हणून ती दररोज झाडांवर रस्ता साफ करायची. मातंग ऋषीला प्रश्न पडायचा की हे रस्ता दररोज कशासाठी साफ करते. एके दिवशी शबरीला उठायला उशीर झाला पण ती दररोजच्या प्रमाणे रस्ता साफ करते. तेव्हा समोरून मातंग ऋषी येतात आणि तिला म्हणतात अगं शबरी, नाव काय. तेव्हा शबरी म्हणते माझं नाव शबरी आहे आणि मी भिल्ल जातीचे. तेव्हा मातंग ऋषी म्हणतात हा रस्ता दररोज का साफ करते. तेव्हा शबरी म्हणते की एवढीच इच्छा आहे की संत सेवा घडावी. तेव्हा मातंग ऋषी म्हणतात की हा रस्ता तू दररोज साफ करत जा, तुला याच रस्त्याने श्रीराम प्रभू भेटण्याकरिता येते. आज मेरे राम जी जब मेरे राम जी का जब
एक सत्र असते तुकोबराला प्रश्न विचारला की तुमचा अहो महाराज तुमचा मात्र संतांच्या पायावरती विश्वास आहे आणि तुम्ही त्यांचे दास आहे हेच माझा धर्माकाच्या प्रथम जन्म मी त्यांचा सर्व भावे दास आहे. एका सत्प्राय स्त्रीने संतांच्या पायावरती विश्वास ठेवला आणि त्याचा उद्धार झालाच पाहिजे. एक दृष्टांत आठवून सांगते. वाल्याकोळीच्या लोकांना लुटणारा वाल्याकोळी पुन्हा धर्माच्या संचिताने नारदचे भजन करत चालले होते.
काम केली हे बिगडाऊ गली गली तुझ्या पापाकडे हे सर्व वाटेकरी होतील का? तेव्हा माझ्याकडे म्हणतो की हे मला माहित नाही. तेव्हा नारदजी म्हणतात की मग जा जाऊन विचारू नये की माझ्या पापाकडे तुम्ही वाटेकरी होसाल का? जर तुला वाटेल असेल की मी पळून जाईल या झाडाला मला बांधून जा. वाल्याकडे एका झाडाला नारदजीला बांधून जातो आणि त्याच्या आईकडे जातो आणि तिला विचारतो, अगं आई, तुझ्यासाठी एवढं पाप करतोय, या पापामध्ये तू वाटेकरी होशील का? तेव्हा त्याची आई म्हणते की तुला लहानपणापासून मी सांभाळलं, तुझ्या पापाचा आणि माझा काही संबंध नाही. मग तो बायको मुलांकडे जातो, तेही तसेच म्हणतात. मग तो पळतच नारदजींकडे जातो आणि त्याला झाडाला सोडतो आणि चरचरून असलेला वाल्यामुळे राम भक्त बनतो आणि राम जन्माला याच्या अगोदरच रावण लिहून टाकतो. प्रश्न विचारला की तुमचा संतांच्या पायावरती विश्वास आहे आणि तुम्ही त्यांचे दास आहे. तुम्हाला कुणाचा उद्धार करायचा असेल तर तुम्ही शक्तिमान देवाचा करा. कुणी देवाचं दासत्व न करता, संतांचं दासत्व न करता संसारामध्ये दासत्व करतात. कुणी पत्नीचं दासत्व करतात, कुणी नातेवाईकांचं दासत्व करतात. मला किंमत दिली पाहिजे, पण पत्नी पतीला किंमत देत नाही. एक उदाहरण म्हणून सांगते. एक नवी जोड राहत होते. नवरा रोज 4ला उठायचा, 3 पातेले गरम पाणी करायचा, 2 पातेले पत्नीला द्यायचा आणि 1 पातेले स्वतःला घ्यायचा. एके दिवशी नवरा रोज 4ला उठतो म्हणून बायको 3ला उठते, 3 पातेले गरम पाणी करते, ती 2 प्लेट पतीला देते व 1 प्लेट स्वतः घेते, 3 कप चहा करते, 2 कप पतीला देते व 1 स्वतः घेते. तेव्हा नवरा म्हणतो की आज मला तू काहीच काम करून देत नाही, आज मला स्वयंपाकाला का बोलवलं नाही. तेव्हा पत्नी म्हणते की आज बैल पोळा नाही का, त्याच्यामुळे तेवढाच तुम्हाला आराम बैल मानावा लागला. म्हणून तुम्हाला दासवंत करायचं असेल तर शक्तिमान देवाचं करा. की तुमचा संतांच्या पायावरती विश्वास आहे आणि तुम्ही त्याचे दास आहे, हेच मला Hey!
संतांनी जर दासत्य केलं तर खऱ्या अर्थाने ते आपलं हित असतं. पण तुम्ही म्हणाल की आमचं दासत्य तर आमचे आई वडील करतात. हित नाही म्हणे जननी जनका. खरं हित हे आई वडिलांना माहित नसतं, म्हणून ते पैसे कमवणे, बंगला बांधणे, पाकिट पुरवणे ह्याच्यामध्ये खरं हित करतात. पण पैसे कमवणे, बंगला बांधणे, पाकिट पुरवणे ह्याच्यामध्ये खरं हित नाही, तर देवाच्या नामचिंतनामध्ये खरं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. एक सुंदर दृष्टांत आहे. ज्यावेळेस कृष्ण प्रवर्तीने याच्याकडे वागू लागला त्यावेळेस त्याची अधोगती निश्चित झाली. पण योगायोग असा झाला की त्यांच्या गावामध्ये साधू संतांचं आगमन झालं आणि ते भजन करत चालले होते. नारायण त्यांचा मुक्काम त्या गावामध्ये झाला. रात्रीची वेळ होती, त्यांना शीतप्रसादाची गरज होती. चौकात बसले ठळकवर ते विचार करतात की आपण साधू संतांची चेष्टा करायला पाहिजे. साधू संत ठळकवराला विचारतात की तुमच्या गावामध्ये साधू संत राहतात का? तेव्हा ठळकवर म्हणतात की आमच्या गावामध्ये खूप मोठे महान राहतात आणि त्यांचे नाव अजामेळ आहे. मग साधू संत अजामेळच्या घरी जातात आणि मोठ्याने आवाज देतात, भिक्षांजली माते. तेव्हा अजून आवाज येते की तुम्ही चुकीच्या घरी आले आहात, ही टाकू अजामेळचं घर आहे. तेव्हा साधू संतांच्या डोळ्यामध्ये पाणी येते. तेव्हा आम्हाला शीतसामग्रीची गरज आहे, तुम्ही आम्हाला द्या. तेव्हा ते शीतसामग्री घेतात, ते शिजवतात, ते पहिले देवाला नैवेद्य दाखवतात आणि मग स्वतः खातात आणि रात्रभर देवाचं भजन करतात. विठ्ठलाचं भजन करतात आणि सकाळी 4 वाजता चोरी करून आलेला अजामेळ रात्री चोरी करून येतो आणि घरासमोर पाहतो तर साधू मंडळी बसलेला आहात. त्याचे तळपायाचे एक मस्तक आणला जाते आणि ते जोरात ओरडून म्हणतो,
म्हणतात की आम्ही रात्रभर इथं भजन केलं, आम्हाला दक्षिणा दिल्या. तेव्हा आजोबाने म्हणतो की तुम्ही रात्रभर तुम्ही जिवंत राहिले आणि एक तुमची दक्षिणा सांगता आणि निघा पुढे. तेव्हा साधू संत म्हणतात की तुझी पत्नी गरोदर आहे ना, तर तिला मुलगा झाला तर त्याचं नाव नारायण ठेव. आजोबा म्हणतो मी नारायण नाव ठेवणार नाही. तेव्हा त्याची पत्नी येते आणि ती म्हणते हो मी नारायण नाव ठेवते. तेव्हा त्याचा देव पण म्हणतो की हो मी नारायण नाव ठेवतो. पण तेव्हा साधू संताला म्हणतो की उचला टाळ आणि निघा पुढे. तेव्हा साधू संत जातात आणि काही दिवसांनी त्याला मुलगा होतो आणि ते त्याचं नाव नारायण ठेवतात. आणि तेव्हापासून त्याचं नाव चालू होतो नारायण. उठलास का, नारायण बसलास का, नारायण जेवलास का, नारायण काय करतोय. काही दिवसांनी त्याची मरण्याच्या अवस्थेत त्याचं मरण जवळ येतं आणि तो जोरात हाक मारतो तीन बाण चलाओ ना, मुश्किल भगवानाचे दूध घेऊन त्याला वाचवायला जातात. जे गोपाळ कुमारी
आणि तुम्ही म्हणता आम्ही पाहिलं नाही. माझा संतांच्या पायावरती विश्वास आहे आणि मी त्यांचे सर्व आहे दास आहे. हेच मला प्रामाणिक
त्यांचे शीतप्रसाद व त्यांच्या अमृत वचने कधीच मोडणार नाही, कारण माझा त्यांच्या जन्मावरती विश्वास आहे आणि मी त्यांचा सर्व त्रास आहे. म्हणून महाराज म्हणतात, संतांचे पायी आमचा विश्वास, सर्व भावनास झालो तुमचा, त्याची माझी झाली सदा, जेणे हा गोपाळ तुला घरी. मी माझ्या आजी बाबांचे आभार मानते, कारण त्यांचं स्वप्न होतं की मी कीर्तन करावं, म्हणून त्यांनी मला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकलं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांना खूप आनंद होत आहे. माझ्या मम्मीचा आणि पप्पाचं खूप स्वप्न होतं की मी कीर्तन करावं आणि मी त्यांना करून दाखवलं. ते खूप खुश आहेत. माझ्या आई केव्हापासून 2-4 दिवस झाले की अधिक मासाच्या महापर्वणी पर्वकाळामध्ये खऱ्या अर्थाने तुझी आता कीर्तन सुरू झालेली आहे, अशी आपल्या सर्वांची लाडकी श्रावणी दिदी. खरं पाहिलं तर अधिक मासामध्ये एक जरी भगवंताचं नामस्मरण केलं तरी त्याचं फळ हे करोडपटीने भेटत असतं. अधिक आणि 5 दिवस आहे आणि अधिक मासामध्ये वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची कीर्तन सेवा आहे. एकदा श्रावणीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या. खरं पाहिलं तर कीर्तन किती चांगलं झालं, कसं झालं हा मुद्दाच नाही. लहान मुलं असतं ते काकर काकर म्हणत असतं, आईला माहितीये की याला भाकर पाहिजे. या न्यायाने हे तिच्या जीवनातलं पहिलंच कीर्तन आहे आणि या पहिल्या कीर्तनासाठी जेवढे प्रयत्न तिचे आहेत तेवढेच प्रयत्न तिच्या कुटुंबाचे आहेत. खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. तिचे आई वडील आहेत, तिचे आजी आजोबा आहेत, तिचे मामा आहेत, तिची मावशी आहेत, तिचे काका आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये एक तळमळ होती की आमची श्रावणी आळंदीमध्ये गेली पाहिजे आणि तुम्ही कीर्तन शिकलं पाहिजे. आता बोलता बोलता ती बोलली की मी कीर्तन करून दाखवलं. आता माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण झाली. पण खऱ्या अर्थाने ही सुरुवात म्हणजे ही पहिली पाहिली. ती कीर्तनकार बालिका तर मुळीच आज काही कुठली मोठी कीर्तनकार नाही, पण ज्ञानोबारांच्या कृपेने आज गळ्यामध्ये विणा घेऊन उभं राहणं या 21व्या शतकामध्ये 22व्या शतकात एवढं काही सोपं नाही म्हणा. जो खरं पाहिलं तर ही सर्व तरुण पिढी मोबाईलचा एवढी आहारी गेली. प्रत्येकाला मोबाईल पाहिजे, प्रत्येकाला वेगवेगळी फॅशन पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीचं वागणं पाहिजे. पण ते सर्व स्वरूप ज्ञानोबारांच्या चरणाजवळ राहणं, एखाद्या गुरुकुलामध्ये राहणं, बंधनामध्ये जीवन जगणं आणि मग ज्ञानोबारांच्या आश्रित होऊन काहीतरी ज्ञानोबारांची सेवा करणं हे फार दुर्मिळ. तसं पाहिलं तर हे काही कुटुंब फार मोठं अगोदरचं पिढ्याचं कुठलं परमार्थी कुटुंब आहे असं काही नाही. आईकडे पाहिलं तर आईचं जर जीवन आपण पाहिलं तर त्या ऍक्टिंगच करतात. म्हणजे त्यांच्या जर आपण रील्स पाहिल्या, त्यांचे जर आपण व्हिडिओ पाहिले तर असं वाटणार नाही की ही मुलगी कीर्तन भजन करत असेल. त्यांचं क्षेत्र हे ऍक्टिंगचं आहे, पण तरीही आपल्या मुलीने कीर्तन केलं पाहिजे, प्रवचन केलं पाहिजे ही भावना त्यांनी आमच्या गणामध्ये धारण केली. आणि त्यामुळे गेली 2 वर्ष आमच्या संस्थेमध्ये ती राहते. आणि 2 वर्षामध्ये तिने संस्थेत राहून काय केलं. 2-4 दिवसापूर्वी तिच्या आईचा फोन आला. म्हटलं महाराज ती कीर्तन करेल का. म्हटलं
तोंडापर्यंत घास भरणं म्हणजे हे महाराजांचं काम आहे. पण शेवटी चाबावं विद्यार्थ्याचं शिकवणं हे महाराजांचं काम आहे. पण पाठांतर विद्यार्थ्यानेच करावं लागतं. बोलता बोलता मोकळं मन असल्यामुळे त्या बोलून गेला, महाराज आता तुमच्याजवळ कशाला टाकली, जर तुम्ही कीर्तन नाही केलं तर मग तुमचा काय उपयोग. खऱ्या अर्थाने वारकरी गुरुकुलाचं काम फक्त एवढंच आहे की विद्यार्थ्याला शिक्षण दे. आजकाल मारून शिकवणं हे गुरुकुलाचं काम नाही. पण जो विद्यार्थी घडतो म्हणजे जो विद्यार्थी कुठला विद्यार्थी घडतो जो ज्ञानोबरांवरती विश्वास ठेवतो, जो गुरुवरती श्रद्धा ठेवतो. ज्ञानोबरा म्हणतात ना, तनु म्हणून जिणे चरणासी लागावे आदरता करावे दासवसा. त्या ठिकाणी महाराज दास्यत्व करावं लागतं, ज्ञानोबरांवर श्रद्धा विश्वास ठेवावा लागतो आणि मग ज्ञानोबरा कृपा करतात. ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये जो कमीत कमी 5-7 वर्ष राहतो त्याच्यावर निश्चित ज्ञानोबरा कृपा करतात. माझ्या माऊलींनी रेड्यावर कृपा केली, माणसावर करणार नाही का, निश्चित करतील. पण त्या श्रद्धेने राहिलं पाहिजे, त्या भावनेने राहिलं पाहिजे आणि मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या आनंदामध्ये राहते. अगदी पहिलंच कीर्तन तिच्या जीवनामध्ये त्या भजनात भगवंताच्या दरबारामध्ये तिने केलेलं आहे. आज तिचा वाढदिवस आहे, त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा तिला आहेतच. पण त्याही पेक्षा मोठे धन्यवाद मी या गावकरी मंडळींना दिले, या सर्व ट्रस्टी मंडळींना दिली, या गावकरी मंडळींना दिली की ज्यांनी या मुलीचं कौतुक पाहण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. खरं पाहिलं तर आईवडिलांचे प्रयत्न आहे, पण ही जर वास्तू हे मंदिर उपस्थित नसतं, हे टाळकरी नसते तर कार्यक्रमाला शोभा आली नसती. एकदा सर्वांनी या सदस्यवाडीतील सर्व भजनी मंडळासाठी, या ट्रस्टी मंडळींसाठी जोरदार टाळ्या. कारण तुम्ही सर्वांनी ठरवलं हिचं कौतुक पाहायचं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला. त्यानंतर दुसरे धन्यवाद आळंदीतून आलेले आमचे सर्वांचे गुरुवर्य, अर्थात महाराष्ट्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. इथं येईपर्यंत त्यांना माहित नव्हतं कीर्तन कोणाचं आहे. इथं येईपर्यंत त्यांना असं वाटत होतं महाराजांचंच कीर्तन आहे. पण इथं आल्यावर मी म्हटलं माझं कीर्तन नाही, कीर्तनकार कीर्तिकाच बसले बघा. आणि मग जेव्हा त्यांनी कीर्तनकारांना पाहिलं म्हटलं इथं प्रत्यक्ष मीराबाई. महाराज आपली दृष्टी चांगली असेल तर ही मीराबाई दिसेल, जनाबाई दिसेल, मुक्ताबाई दिसेल. पण आपली दृष्टी जर चांगली नसेल तर मग मीराबाई दिसणार नाही. पण आळंदीतून आलेल्या साधकांची दृष्टी चांगलीच असते. म्हणून पहिला शब्द गुरुजींच्या मुखातून बाहेर पडला म्हणजे ही तर प्रत्यक्ष मीराबाई. आणि आज मीराबाईने या ठिकाणी सेवा केली. खरं पाहिलं तर गुरुजींचं महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे. यशवंत गुरुजी खामकर, आता कोण त्यांना ओळखत नाही, सगळेच ओळखतात. पण या गुरुजींच्या कीर्तनामध्ये त्यांनीही कीर्तनाची साथ केली, त्याबद्दल गुरुजींना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे परम मित्र, परम स्नेही, ज्यांचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये युट्यूबला फक्त नाव तुम्ही टाका गोरख महाराज म्हणून, कोणाबरोबर त्यांची चाल नाही महाराज. सगळे गुरुजी म्हणू नका, कल्याण गुरुजी म्हणू नका, किंवा मोठे मोठे गायक सर्वांबरोबर जे नेहमी साथ करत असतात तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर अत्यंत गोड आवाज, तेवढाच गोड स्वभाव आणि तेवढंच चेहऱ्यावरती स्मित हास्य असणारे आमचे महाराज योगेश महाराज. अत्यंत सुंदर स्वभाव आहे. माणसाच्या अंतकरणात काय येते त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असतं महाराज. फार गोड स्वभाव महाराजांचा आहे, त्यांनाही धन्यवाद. त्यांचे 2 मित्र, त्यांनाही धन्यवाद. छोटा मदंगाचार्य, अर्थात आमच्या संस्कृत विद्यार्थी निवृत्ती, त्यांनीही फार सुंदर सेवा केली, त्यालाही धन्यवाद. त्यानंतर विशेष धन्यवाद द्यावे लागतील या ठिकाणचे गायक म्हणजे या भजनी मंडळातील शेवटची बैठक अत्यंत सुंदर. म्हणजे आळंदीतील विद्यार्थी तर गातात, महाराज गातात, काही दुमत नाही. पण खऱ्या अर्थाने आमचा मराठवाडा म्हणजे परभणी म्हणतात ना, जगात जर्मनी, भारतात परभणी, काही कमी नाही. अतिशय सुंदर भैरवी ज्यांनी गायली त्यांना धन्यवाद. सुंदर हार्मोनियमची साथ ज्यांनी केली त्यांनाही धन्यवाद. खरं तर हे सर्व आभार प्रदर्शन आईवडिलांनी करायला पाहिजे, पण त्यांना यातलं काहीच माहीत नाही. त्यांचं क्षेत्र अगदी वेगळं. म्हणजे त्या ऍक्टिंग करतात, कुठल्या शॉर्ट फिल्म मध्ये काम करतात, एखाद्या पिक्चर मध्ये काम करतात, त्यांना यातलं काही माहित नाही. बिड्याला बिना म्हणतात का ताना म्हणतात हे सुद्धा माहित नाही. फक्त एक तळमळ आहे की आपल्या मुलीने कीर्तन केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी आभार प्रदर्शन करण्यासाठी उभा आहे, त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर उपस्थित या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आदरणीय मंडळी उपस्थित आहेत. कुणाचा मानवांशी मला परिचय नाही, पण यांचे चेहरे पाहिले, पोशाख ज्यांचा पाहिला त्यांचा पोशाख वगैरे पाहिले की निश्चित कळतं की यांच्या रक्तामध्ये परमार्थ आहे, हाडाहाडामध्ये परमार्थ आहे.
आणि ही पंचक्रोशी या पंचक्रोशीने नेहमीच वारकरी संप्रदायाचा मान सन्मान केलेला आहे. आपल्याला माहिती आहे, या ठिकाणावरच मोठमोठे कीर्तनकार, गायक, वादक महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव झालंय आणि सणसवाडी काही साधी वाढी नाही. विशेष कृपा या वाडीवरती आहे, विशेष कृपा या मंडळीवरती आहे. त्या सर्वांना धन्यवाद. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता या कीर्तनातलं जे योग्य असेल, जे बरोबर असेल ते पुढे तुम्हाला ऐकायला भेटेल. मी म्हटलं का कीर्तन चुकीचं आहे का बरोबर आहे हा मुद्दाच नाही. कीर्तन करण्यासाठी उभी राही नाही हेच कौतुक आहे. आणि पहिलं कीर्तन, अगदी पहिल्या कीर्तनामध्ये काय असतं, आता आपण पाहिलं तुम्ही चाल गायली 60-70 वर्ष आपलं वय झालंय, वयाच्या 14व्या-15व्या वर्षी कीर्तन करणं आणि मला कीर्तन करायचं ही आवड निर्माण होणं हीच मोठी गोष्ट आहे. नाहीतर या IPLच्या युगामध्ये कोण कीर्तनाला कोण भजनाला येत नाही. कीर्तनाला उभं राहिलं तरी आपण IPLची मॅच पाहतो अशी स्थिती आहे. पण तरीही तिने सुंदर सेवा केली, त्याबद्दल तिला कोटी कोटी धन्यवाद. आज तिचा वाढदिवस आहे. अकल्प आयुष्य व्हावे तरी अपुरा आणि माझी सकाळ हरच्या दासा. खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो असाच झाला पाहिजे. वाढदिवसाच्या दिवशी कथा कीर्तनच झालं पाहिजे, मला दुसरं काही होऊ नये. त्यामुळे तिला धन्यवाद देतो. आई वडिलांनी ही म्हणते 4-5 दिवस झाला माझ्या आई वडिलांना, कारण की मला आठवतंय 5 ते 7 वर्षापूर्वी जेव्हा हे हडपसरमध्ये राहत होते त्यावेळेस युट्यूबवरती आमच्या संस्थेचा एक व्हिडिओ त्यांनी पाहिला आणि 7 वर्षापूर्वी माझ्याकडे आले होते. म्हटले महाराज आमच्या 2 मुलं संस्थेमध्ये ठेवायचे. आता माझा एक स्वभाव आहे की मी नाव काही सेव्ह करत नाही. मोबाईलमध्ये मी आजही ते नाव असं सेव्ह केलेलं आहे, लहान मुलगा ठेवणे. म्हणजे किती लहान असेल त्याला, आता ज्याने निर्णय घेतला तो भाऊ आहे. म्हटले महाराज अजून तो ज्युनियर सिनियर मध्ये त्याला संस्थेत टाकायचं आहे. म्हटलं थोडं मोठं होऊ द्या. म्हणजे 7-8 वर्षापासून त्यांची तळमळ आहे की तू कीर्तन केलं नाही, आता तू किती अभ्यास करायचा हे तू ठरव. आता ही तुझी सुरुवात आहे. आमच्या शुभेच्छा आहे, या सरसवाडीच्या ग्रामस्थांच्या शुभेच्छा आहेत, ज्यांच्या माध्यमातून माई सिस्टीम आली त्यांच्या शुभेच्छा, सगळ्यांच्या शुभेच्छा. आणि त्यांची खरं तर बाबळे महाराजांना मोठ्या श्रद्धेने ते फॉलो करत असतात. आजच्या आजोबाची इच्छा होती तिने कीर्तन करावं, सगळ्यांचीच इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही, पण ज्ञानोबांनीच कृपा केली, सुरुवात झाली. आता इथून पुढे दिल्ली अगदी बहुत दूर आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत, तेही तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील, काहीतरी मार्गदर्शन करतील. बंधू आणि आम्हा घरी धन शब्दाची रत्न, शब्दाची शस्त्र यज्ञ करू या उक्तीप्रमाणे आज श्रावणीताई शिंदे या भगिनीचं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या काळ भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये, या भूमीमध्ये सुंदर शब्दांमधून आज कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून आज सुरुवात केलेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं तिला 15व्या वर्षाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आम्ही शुभेच्छा देतो. आज ती 15व्या वर्षामधून 16व्या वर्षामध्ये पदार्पण करते. आज इतिहास साक्षी आहे. 16व्या वर्षामध्ये या शब्दांमध्ये खऱ्या अर्थानं अनेक इतिहास साक्षीदार आहेत. मग संत ज्ञानेश्वरांची समाधी असेल, स्वराज्याची स्थापना राजे छत्रपती शिवाजी महाराजांची 16व्या वर्षी असेल, असे महापुरुषांनी अनेक 16 वर्षांमध्ये ज्यांनी 16व्या वर्षामध्ये इतिहास घडवलेला आहे ते आज आपण त्यांना युगपुरुष महापुरुष मानतो. आज सणसवाडीकरांचं भाग्य एवढं की आज श्रावणीताईंचं अजून श्रावण महिना खूप लांब आहे, पण श्रावणीताईंच्या शब्दांमधून, तिच्या मुखामधून आज आपल्याला सरस्वतीचं रूप आपली तिच्या माध्यमातून पाहायला मिळतं.
हे खऱ्या अर्थानं सणसवाडीकरांचं वाटतं. आज तुम्ही भाग्यवान आहात, मी भाग्यवान आहोत, श्रावणीताई भाग्यवान आहे. कारण ज्या ज्या वेळेला या प्रांगणामधून, या पवित्र भूमीमधून ज्यांनी अशी उभारी घेतली, ती उभारी आयुष्यभर एका उंचीवरती गेलेली आहे. आज मी श्रावणीताईंना मी शुभेच्छा देत असताना आज तिच्या आजोबांचा या ठिकाणी उल्लेख केला, त्यांच्या आईचा उल्लेख केला, त्यांच्या वडिलांचा उल्लेख केला. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार आपल्या कमवलेल्या संपत्तीमधून अशी जर संतप्ती निर्माण होणार असेल तर येणाऱ्या काळामधली जी असणारे तुमच्या आमच्यामधले भाग्य हे अशा पद्धतीने उजळून येईल. आज तुम्ही वयाच्या 16व्या 15व्या वर्षातली आज जर संतती पाहिली तर त्यांच्या आपल्याला सांगावं वाटतं, सांगावं लागतं. पण आज त्यांच्या माग आजोबांचा, आजीचा आणि आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं शिकवण ही आजोबा आजींची आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं अशी ही संतती निर्माण होते. आज खूप बोलू शकतो कारण ताई सारखे शब्द यामध्ये येत होते. आज वय तुझं 15 आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तुमचं गुरुंनी कौतुक केलं. आज या ठिकाणी गुरु उपस्थित आहेत. ज्या गुरु चांगला लाभला त्या गुरुचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. ज्या संप्रदायामधून आज या ठिकाणी शिक्षण घेऊन इतकं सुंदर असं प्रवचन कीर्तन केलं, ते शब्द मात्र एक शब्द ना शब्द आम्ही ऐकत होतो आणि ते ऐकताना इतकं गोड वाटत होतं. तुझं पहिलंच कीर्तन इतकं जर सुंदर असेल तर भविष्य काळामध्ये तुला उंची ही शिखराप्रमाणे येईल. हीच मी या ठिकाणी प्रांगणामध्ये सांगतो. आणि आता पुन्हा एक सांगतो की चालणाऱ्यासाठी वाट असते, वाटेसाठी चाललं नसतं. उंच उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं वजन नसतं. असंच तू उंच उंच भरारी घ्यावं असं मी काल भरनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या श्रावणीताईंना 15व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आजोबा त्यांना विनंती की मला त्यांचा एक सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी श्रावणीचे पप्पा आणि मामा दोघांना विनंती. यानंतर आदरणीय आई वडिलांची इच्छा होती आम्ही सरस्वतीची चालवत आणि सरस्वतीच्या मंदिरापासून तिथे कीर्तनाची सुरुवात व्हावा आणि तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी त्या ठिकाणी कीर्तन पाहू आणि त्या ठिकाणी इच्छा केली आणि त्याला अनुसरून आज हा वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना आज तुला भैरवनाथाचा आशीर्वाद नक्कीच मिळालेला आहे आणि या आशीर्वादाचे शिदोरी फार मोठी कीर्तनकार या महाराष्ट्रात होणार आहे. तिसरी कीर्तनकार मुलगी, पहिली मुलगी गरुड महाराजांची मुलगी कीर्तन करती, दुसरी मुलगी विठ्ठल गुणावणे यांची मुलगी कीर्तन तरी 15 दिवस महिन्यापूर्वी त्यांच्या घरी असा कार्यक्रम केला आणि आज सरस्वतीची श्रावणी शिंदे म्हणून तिसरी कीर्तनकार झाली आहे. आम्हा सर्व ग्रामस्थांना त्याचा बरोबर अभिमान आनंद आहे की जेणेकरून परमार्थिक क्षेत्रामध्ये सरस्वतीचं नाव अधिक उंच करण्याचं तुमच्या मुखातून तुमच्या कुटुंबातून होणार आहे त्याचा आपला अभिमान आहे. अधिकचा वेळ अभ्यास घ्यायचा असतो तर परमार्थ घ्यायचं असतं. आज या ठिकाणी आपल्याला हा परमार्थ सरावलेला शिंदे आणि तिच्या कुटुंबाच्या माध्यमातून मिळालेला आहे. मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि त्यांचा या ठिकाणी आदरणीय मोनिकाताई हरगुडे, सतीश तात्या दरेकर, सरपंच राजांना दरेकर आपण या ठिकाणी यायचं. त्या कार्यक्रमासाठी कीर्तनकार राजेंद्र गरुड महाराज उपस्थित झालेला आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग भजनी मंडळ किंवा पांडुरंग अखंड हैमान सप्ताह मंडळाचे अध्यक्ष सीताराम कांचन महाराज या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण तुकाराम बाजीराव हरगुडे या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी या ठिकाणी हार्मोनियाचं वादन केलं.
ते विकास महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी गायन केलं ते दत्ता महाराज ह्यासाठी मानधन म्हणून यांनी हा आमच्या गावच्या वतीने त्यांचा सन्मान होत आहे. त्याचं मानधन सतीश तात्याने दिलेलं आहे. सतीश तात्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आणि यातून कीर्तनकार झाली हे ध्येय तुझ्या आई वडिलांचं होतं. महाराजांनी सांगितलं साहमी कीर्तन करणार असो विनंती आपण या ठिकाणी यायचंय. प्रथम पावणीताई शिंदे 15 वर्षा मुलीचं कीर्तन, पहिलंच कीर्तन भैरवनाथ मंदिरात झालेलं. हे आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब केला प्रोत्साहन म्हणून नक्की करा. इकडनं करा ना, इकडनं त्या साईडला तिकडे बघ, तुम्ही व्हिडिओ काढताय ना, ह्याला जॉईन करायचं आहे व्हिडिओला. इकडे काय इथून सरळ येईल. शूटिंग तेच दाखवू का परत? यांचा सन्मान करतो तुम्ही शूटिंग. 15व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हरिभक्तपरायण कुमारी श्रावणीताई शिंदे या मुलीचं हे कीर्तन. त्या आईवडिलांची इच्छा होती कीर्तन करावं म्हणून या ठिकाणी श्रावणीताई शिंदे यांचं हे कीर्तन झालेलं आहे. भैरवनाथ मंदिरामध्ये झालेलं हे कीर्तन, 15 वर्षाच्या मुलीचं कीर्तन. आपलं आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.